हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टीच वायर या आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर मित्रांनो, आज आहे बघा 7 जानेवारी 2024. तर मित्रांनो, आजच्या दिवसाच्या चालू घडामोडी आपल्याला बघायच्या आहेत. जर मित्रांनो तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर किंवा यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मित्रांनो पुढच्या व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत येत राहील. तर मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न बघायचा आहे आपल्याला. बघा, खालीलपैकी कोणत्या भारतीय चित्रपटाला IMDb मध्ये 2023 या वर्षातील पहिल्या क्रमांकाची रँकिंग मिळालेली आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे बघा. 12वी TH फेल या चित्रपटाचं नाव असणार आहे, हे जे तुम्हाला फोटोमध्ये दिसत आहे. तर मित्रांनो, आपल्याला ऑस्करबद्दल चर्चा करायची आहे, कारण आपण चित्रपटाबद्दल मित्रांनो प्रश्न घेतलेला आहे. तर बघा, 95व्या अकादमी पुरस्कार 2023 म्हणजेच ऑस्कर. तर मित्रांनो बघा, त्याच्याविषयी आपल्याला माहिती बघायची आहे. यंदा भारताला 2 ऑस्कर पुरस्कार मिळालेले आहेत. बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म या ऑस्कर पुरस्काराच्या श्रेणीमध्ये भारताच्या द एलिफंट व्हिस्पर्सने बाजी मारलेली आहे. तर मित्रांनो बघा, त्याच्या पाठोपाठ आता RR या चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला बेस्ट ओरिजिनल सॉन्ग या श्रेणीमध्ये ऑस्कर पुरस्कार मिळालेला आहे. तर मित्रांनो, खूप महत्त्वाची माहिती आहे बघा. हे तुम्हाला काय करायचं आहे, नोट करून घ्यायचं आहे, किंवा तुम्हाला नोट करायचं नसेल तर तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. टेलिग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो बघा, भारताने बघा 2023 पर्यंत किती ऑस्कर जिंकलेले आहेत? तर बघा, आतापर्यंत 20 भारतीयांना नामांकन मिळालेले आहे. 10 जणांनी वैज्ञानिक आणि तांत्रिक श्रेणीसह ऑस्कर जिंकलेले आहेत. तर बघा, रिचर्ड ॲटनबरो यांच्या गांधी या 1982 साठी बघा पोशाख डिझायनिंग करण्यासाठी अकादमी पुरस्कार जिंकणारे भानू अतेया हे पहिले भारतीय ठरलेले आहेत. तर मित्रांनो, हा सुद्धा स्टॅटिकचा प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे किंवा लिहून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाबद्दल आपण रिलेटेड माहिती बघितलेली आहे. तर वळू आपण दुसऱ्या प्रश्नाकडे. तर प्रश्न क्रमांक 2 बघा, ब्लूमबर्ग बिलियनियर्स इंडेक्स 2023 नुसार कोण भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेले आहेत? तर मित्रांनो बघा, भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेले आहेत गौतम अदानी, असं त्यांचं नाव असणार आहे. तर मित्रांनो, त्याच्या पुढचा पॉईंट बघा आपण. बघा, भारतीय उद्योगपती गौतम अदानी श्रीमंताच्या यादीत कितव्या क्रमांकावर आहे? तर मित्रांनो बघा, 12व्या क्रमांकावर असणार आहेत. तर बघा, त्याच्या संबंधित प्रश्न आहे, खालीलपैकी कोण जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेले आहेत? तर बघा, एलॉन मस्क हे सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेले आहेत. तर बघा, 2 नंबरवर कोण आहे बघा, सर्वात श्रीमंत, पण कितव्या क्रमांकाचे? तर दुसऱ्या क्रमांकाचे. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर पॉईंट 3 बघा, जेफ बेझोस हे जगातील 3ऱ्या क्रमांकाचे व्यक्ती ठरलेले आहेत. तर आता आपण महिलांच्या बाबतीत जर विचार केला मित्रांनो, तर बघा 2023 मध्ये सर्वात श्रीमंत भारतीय महिला सावित्री जिंदाल असं त्यांचं नाव आहे, आणि त्यांची संपत्ती बघा $24 अब्ज इतकी आहे. जगाच्या बाबतीत जर सर्वात टॉपला जी व्यक्ती असणार आहे त्यांचं नाव बघा फ्रान्सुआ बेटनकोर्ट मेयर्स असं ते आहेत, आणि जगात सर्वात श्रीमंत महिला आहेत त्या. तर मित्रांनो, त्यांची जी संपत्ती असणार आहे बघा $100 अब्ज वरती आहे. तर मित्रांनो, खूप महत्त्वाची माहिती आहे. तर मित्रांनो, हे प्रश्न तुम्हाला काय करायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 बघू आपण. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्र राज्यातील कोणत्या महानगरपालिकेला 5 स्टार रँकिंगमध्ये प्रवेश मिळालेला आहे? तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही, या प्रश्नाचं उत्तर आहे बघा पुणे जिल्हा असणार आहे त्यामध्ये, आणि त्याची ती महानगरपालिका आहे. तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, स्वच्छ भारत अभियानांतर्गत याच्याबद्दल बोलण्यात आलं. तर मित्रांनो, आपल्याला स्वच्छ शहर, त्यानंतर जगातील स्वच्छ शहर आणि भारतातील स्वच्छ शहर बघायचं आहे. तर मित्रांनो बघा, भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणतं आहे बघा, इंदोर. त्यानंतर बघा, जगातील सर्वात स्वच्छ शहर कोणतं असणार आहे बघा, कोपनहेगन, डेन्मार्क या देशामध्ये ते शहर आहे. तर मित्रांनो, त्याच्या पुढचा पॉईंट बघायच्या अगोदर बघा, स्वच्छ भारत अभियानांतर्गत सर्वेक्षण जे आहे ते जी योजना आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर बघा, स्वच्छ सर्वेक्षण हे संपूर्ण भारतातील खेडे, गावे आणि शहरांमध्ये सफाई, आरोग्य आणि स्वच्छतेचे वार्षिक सर्वेक्षण आहे. 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत भारताला स्वच्छ आणि हागणदारी मुक्त करण्याचे उद्दिष्ट असलेल्या स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून स्वच्छ सर्वेक्षण सुरू करण्यात आले होते. तर प्रश्न क्रमांक 4, कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी भारताने कोणत्या देशासोबत 5 वर्षासाठी करार केलेला आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे बघा, गायना या देशाबरोबर हा करार केलेला आहे. तर कशासाठी बघा, कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी. तर मित्रांनो, त्या देशाबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. हा जो तुम्हाला देश दिसत आहे बघा, फ्रेंच गायना, इथं जे तुम्हाला मी असं अंडरलाईन केलेलं आहे, तर तिथे तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, त्याच्याविषयी आपल्याला माहिती बघायची आहे बघा. तर बघा, गायना देशाची राजधानी बघा जॉर्ज टाउन असं त्या राजधानीचं नाव आहे, आणि राष्ट्राध्यक्ष कोण आहेत बघा, इरफान अली असं त्यांचं नाव आहे, आणि मुद्रा काय असणार आहे मित्रांनो देशाची, त्या बघा गयानी डॉलर असं तुम्ही म्हणू शकता. तर मित्रांनो, त्याच्या पुढचा पॉईंट बघायचा आहे आपल्याला बघा. प्रश्न क्रमांक 5, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात 10 वर्षात राष्ट्रीय महामार्गामध्ये एकूण किती लांबीमध्ये टक्केवारीमध्ये वाढ झालेली आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बघा 60% पुढे आता वाढ झालेली आहे. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही, बघा भारताच्या राष्ट्रीय महामार्गाची एकूण लांबी किती आता पोहोचलेली आहे? तर बघा 1,46,145 किलोमीटर एवढी राष्ट्रीय महामार्गाची लांबी आता झालेली आहे. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6 बघू आपण. अरबी समुद्रात अपहरण झालेले MV लीला नॉर्फोक हे कोणत्या देशाचे जहाज आहे? तर मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. या देशाचं नाव काय आहे बघा, लायबेरिया. तर मित्रांनो, त्याच्याबद्दल आपल्याला माहिती बघायची आहे बघा. त्या देशाची राजधानी बघा मित्रांनो, मोरोविया. त्यानंतर चलन कोणतं आहे बघा, लायबेरियन डॉलर, आणि अधिकृत भाषा कोणती असणार आहे बघा, इंग्रजी. तर बघा, लायबेरिया पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. सिएरा लिओन, कोत IOR
व गिनी हे लायबेरियाच्या शेजारील देश आहेत. त्यानंतर लायबेरियाच्या पश्चिम व दक्षिणेला अटलांटिक महासागर आहे आणि मोनरोव्हिया ही लायबेरियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे एक अविकसित देश असून गरिबी, रोगराई, बेरोजगारी या समस्येने पछाडलेला आहे. तर मित्रांनो पुढे बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो हे मॅपमध्ये जे तुम्हाला देश दिसत आहे तो आहे बघा लायबेरिया. तर मित्रांनो त्याच्याबद्दल आपल्याला माहिती आपण बघितलेली आहे. तर मित्रांनो त्याच्या पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 7 बघा. नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे शुभांकर चिन्ह म्हणून कोणत्या प्राण्याची निवड करण्यात आलेली आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बघा शेकरू या प्राण्याची निवड करण्यात आलेली आहे. तर कशाबद्दल? नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचा शुभांकर म्हणून. तर मित्रांनो त्याच्या पुढचा पॉईंट बघू आपण. बघा मित्रांनो त्याच्याविषयीच बघा 4 प्रश्न आहेत. तर मित्रांनो बघा महाराष्ट्र राज्यातील नाशिक येथे कोणत्या कालावधीत राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे? तर मित्रांनो आयोजनाची डेट बघा 12 ते 16 जानेवारी. त्यानंतर दुसरा पॉईंट बघा कोणत्या संकल्पनेवर आधारित नाशिक येथे राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे? तर मित्रांनो बघा ही जी संकल्पना कोणत्या कार्यक्रमाकडून घेतलेली आहे? तर बघा विकसित भारत 2047 कडून ही संकल्पना घेतलेली आहे. तर मित्रांनो त्याच्या पुढचा पॉईंट बघू. नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या शुभांकर चिन्ह म्हणून शेकरूचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात येणार आहे? तर मित्रांनो बघा अनुराग ठाकूर आणि एकनाथ शिंदे हे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि अनुराग ठाकूर जे आहेत ते क्रीडा मंत्री आहेत. तर मित्रांनो त्याच्या पुढचा पॉईंट बघू. महाराष्ट्र राज्यात किती वर्षांनी राष्ट्रीय युवा महोत्सव होत आहे? तर मित्रांनो 16 वर्षांनी होत आहे. तर मित्रांनो हा प्रश्न आणि ही माहिती जर तुम्हाला समजली असेल तर पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण. प्रश्न क्रमांक 8 बघू. ICCच्या वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूला मिळणाऱ्या सर गारफिल्ड सोबर्स करंडक पुरस्काराची कोणत्या 2 भारतीय खेळाडूंना नामांकन करण्यात आलेलं आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे बघा विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या खेळाडूंची ती नावं आहेत. तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही रवींद्र जडेजा आहेत आणि त्यानंतरचा जो फोटो आहे तो बघा तो विराट कोहलीचा आहे. तर मित्रांनो हे ते 2 खेळाडू आहेत. तर मित्रांनो त्याच्याविषयी आपल्याला माहिती बघायची आहे बघा. स्टार भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांच्यासह इतर 2 खेळाडूंना ICC पुरुष क्रिकेट ऑफ द इयर 2023 साठी सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफीसाठी नामांकन मिळालेले आहे. आणि त्यांच्यासोबतच बघा मित्रांनो ऑस्ट्रेलियाचे 2 खेळाडू आहेत आणि त्यांचं नाव असणार आहे बघा पॅट कमिन्स आणि दुसऱ्या एकाचं नाव काय आहे बघा ट्रॅव्हिस हेड असं मित्रांनो त्या खेळाडूंची नावं असणार आहेत. तर मित्रांनो हे पण तुम्हाला काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे. आणि मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला समजला असेल तर पुढच्या प्रश्नाकडे आपण वळू. तर प्रश्न क्रमांक 9 बघा. केंद्र सरकारच्या 24 तास पाणी पुरवठा करणाऱ्या नल से जल या योजनेत महाराष्ट्र राज्यातील कोणत्या शहराचा समावेश असणार आहे? तर मित्रांनो त्या शहराचं नाव आहे बघा छत्रपती संभाजीनगर. तर मित्रांनो त्याच्या पुढचा पॉईंट बघू आपण. बघा छत्रपती संभाजीनगर बद्दल बोलण्यात आलं तर मित्रांनो त्याच्याविषयी आपण छोटीशी माहिती आणलेली आहे ती पण आपण समजून घेऊ आणि मगच पुढे जाऊ. तर मित्रांनो बघा औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्यास केंद्र सरकारने कधी मंजुरी दिलेली आहे? तर मित्रांनो 24 फेब्रुवारी 2023 मध्ये ही घडून गेलेली घटना आहे. तर त्यानंतर बघा औरंगाबाद आता छत्रपती संभाजीनगर म्हणजे सध्याचं नाव. तर बघा 1653 मध्ये जेव्हा मुघल राजपुत्र औरंगजेबाला दुसऱ्यांदा दख्खनचा व्हाईसरॉय म्हणून नियुक्त करण्यात आले तेव्हा त्याने फतेहनगरला आपली राजधानी बनवून त्याचे नाव काय केलं औरंगाबाद असं केलं. तर मित्रांनो त्याच्या पुढचा पॉईंट बघू आपण. औरंगजेबाच्या कारकिर्दीतील इतिहासकारांकडून औरंगाबादला कधी कधी खुजिस्ता बन्याद असं सुद्धा संबोधलं जात होतं. तर औरंगाबाद शहराबद्दल माहिती घेऊ. तर बघा क्षेत्रफळ आहे 138.5 चौरस किलोमीटर. तर मित्रांनो त्याच्या पुढचा पॉईंट बघा जिल्हा कोणता आहे छत्रपती संभाजीनगर. जवळची शहर बघा मित्रांनो अहमदनगर आणि जालना आणि पोलीस आयुक्त कुठं असणार आहे मनोज लोहिया या ठिकाणी. तर मित्रांनो बघा त्याच्या पुढचा पॉईंट बघा मराठवाडा विभागाचे मुख्यालय आहे हे. त्यानंतर बघा एक महत्त्वाचे मध्यवर्ती औद्योगिक केंद्र व ऐतिहासिक पर्यटन आहे आणि या शहराला काय म्हटलं जातं तर बघा 52 दरवाजाचे शहर म्हणून ओळखलं जातं. तर कशाला छत्रपती संभाजीनगरला. तर मित्रांनो खूप महत्त्वाची माहिती आहे. सोबतच आपण स्टॅटिक जी घेतो हे पण तुम्हाला माहित आहे. तर मित्रांनो याच्या पुढचा पॉईंट बघा आपण. प्रश्न क्रमांक 10 बघा आपण आणि शेवटचा प्रश्न बघा मित्रांनो राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार 2023 कोणत्या युनिव्हर्सिटीला भेटलेला आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार बघा जैन युनिव्हर्सिटी बंगळूर किंवा तुम्ही म्हणू शकता बेंगलोर सुद्धा म्हणू शकता. तर मित्रांनो त्याच्या पुढचा पॉईंट बघायचा आहे. कशाबद्दल बोलण्यात आलं तर राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्काराबद्दल. तर मित्रांनो त्याच्याबद्दलच आपण छोटीशी माहिती आणलेली आहे बघा. राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार 2023 चे प्राप्तकर्ता म्हणून कोणत्या 2 संस्थांची निवड करण्यात आलेली आहे? तर मित्रांनो इथे एक प्रश्न आहे आणि इथे एक प्रश्न मी ॲडिशनल केलेला आहे. तर मित्रांनो त्याचं उत्तर बघा जैन विद्यापीठ आणि ओडिशा मायनिंग कॉर्पोरेशन असं त्या संस्थांचं नाव आहे. तर नोट करून घेण्यासारखे पॉईंट आहेत बघा. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने वर्ष 2023 साठी राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्काराची प्राप्तकर्त्यांची घोषणा केली आहे. या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी जैन डिंब 2 युनिव्हर्सिटी बेंगलोर आणि ओडिशी मायनिंग कॉर्पोरेट लिमिटेड यांची निवड करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो बघा जैन युनिव्हर्सिटीला नवोदित आणि तरुण प्रतिभेसाठी ओळख आणि संवर्धन करण्याच्या प्रयत्नासाठी ओळखले जात आहे. तर ओडिशा मायनिंग कॉर्पोरेट लिमिटेड कॉर्पोरेशनला सोशल रिस्पॉन्सिबिलिटी उपक्रमाद्वारे खेळांना प्रोत्साहन दिल्याबद्दल पुरस्कार दिला जात आहे. तर मित्रांनो खूप महत्त्वाची माहिती आहे आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तुमचा छान अभ्यास होत असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक करा. परत भेटू मित्रांनो उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.